भारतातील सर्वात मोठे असं दिव्य भव्य श्रीराम मंदिर हे हडपसर येथे श्रीराम चौकात मंदिर हे बनवलेलं आहे। या मंदिराचं उद्घाटन या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाईजी शिंदे यांच्या हस्ते झालेलं आहे। या मंदिराचे शिल्पकार या प्रभागाचे हॅट्रिक नगरसेवक या पुणे शहराचे शिवसेना शहर प्रमुख आदरणीय प्रमोद नाना भानगिरे यांच्या संकल्पनेतून हे मंदिर अति दिव्य भव्य असं उभारण्यात आलेलं आहे। आज हजारोच्या श्रीराम भक्तांच्या समेत या मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे। जे माझी श्रीरामचंद्र प्रभू चरणी एवढीच प्रार्थना आहे की येणाऱ्या विधानसभेला नाना भानगिरे यांना आदरणीय एकनाथभाई शिंदे यांनी शिवसेनेचं तिकीट द्यावा आणि हडपसरवासीय नाना भानगिरे यांना प्रचंड मताने निवडून आणन एवढीच माझी नानांना शुभेच्छा। जय हिंद जय महाराष्ट्र। माझं नाव प्रियंका भानगिरे, आम्ही नानांच्या वहिन्याच आहोत। आज या ठिकाणी खूप वर्षापासूनचे जे स्वप्न लोकांचं होतं की इथे राम मूर्तीची स्थापना व्हावी, ही नानांच्या थ्रू आज मूर्ती स्थापना झालेली आहे। सर्वांचं एक प्रकारचं स्वप्नच पूर्ण झालेलं आहे। इतका पाऊस असतानाही लोकांनी काही न डगमगता साथ दिली, ते सर्वांना खूप म्हणजे आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे। एवढा पाऊस असतानाही एकही राम भक्त न डगमगता इथे खूप आनंदाने थांबला। त्याच्यामुळे आम्ही सगळे भानगिरे फॅमिली तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि इथं CM साहेब सुद्धा आले होते, त्यांचे सुद्धा आभार आम्ही भानगिरे परिवारातर्फे मानतो। आणि आमच्या नानाने एक अतिशय उत्तम असं इथं कामगिरी केलेली आहे, सगळ्यांचं स्वप्न साकार केलेलं आहे। याबद्दल सर्वांचा आभार, नानांचा सुद्धा आभार। जय श्री राम। मेरा नाम प्रियांशी है। आज यहाँ नाना भानगिर ने मंदिर बनवाकर बहुत ही अच्छा काम किया। यहाँ चीफ मिनिस्टर आए थे, सबको बहुत अच्छा लगा यहाँ आकर, हमने बहुत आनंद लिया और हम सब उनके बहुत ही आभारी हैं। जय श्री राम। नमस्कार। आज प्रमोद नाना भानगिरे यांनी 17 ऑगस्ट रोजी आपल्या श्रीरामच्या शिल्पाचं उद्घाटन केलं श्रीराम चौक इथे। गेल्या 7 वर्षापासून नानाचा पाठपुरावा करत होते, त्याला आज अखेर यश मिळालं। भरपूर काही संकटांचा काही याचा सामना करत आज आपण हे उभं केलेलं आहे। परमिशन असो किंवा भरपूर लिगलिटी सगळ्या घेऊन आपण आज या पूर्ण ही वास्तू आपण उभी केलेली आहे। या ठिकाणी आज पण इथे ज्यावेळी पूर्ण सेटअप झाल्यानंतर 5 वाजता पाऊस आला, 3-4 हजार पब्लिक जमा झालेला असताना त्यानंतर पावसात पण हे सगळे थांबले आणि आज नवीन रामराज्याची सुरुवात केली। तर मी सर्व रामभक्तांना अवश्य सांगेल की तुम्ही इथे या, भरपूर सुंदर असं आपली वास्तू बनवलेली आहे इथं आणि सगळ्यांनी आशीर्वाद घ्यावा। जय हिंद जय महाराष्ट्र। मी शिवानी गणेश गाडवे। आमच्या इथे श्रीरामाचं मंदिर नाना भानगिरे यांनी उभं केलेलं आहे आणि त्यांच्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्या हस्ते त्या मूर्तीचं उद्घाटन झालेलं आहे। हे ऐकून आम्हाला खूप म्हणजे आनंद झाला। CM साहेब आमच्या इथे आल्याबद्दल आणि त्यांनी आम्हाला लाडकी बहीण या योजनेचं रक्षाबंधन हे गिफ्ट म्हणून आम्हाला अकाउंटला पैसे डेबिट केलेले आहेत, त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत। मी श्री जयप्रकाश गावडे बोलतोय। आज आपण इथं श्रीराम चौक आंडेवाडी इथं आहोत। आज जल्लोष बघतोय आपण, सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे आणि हे उत्साहाचं वातावरण ह्या कारणासाठी आहे की आज श्री प्रभू रामचंद्रांच्या पूर्णाकृती शिल्पाचं अनावरण झालेलं आहे आणि याचं श्रेय प्रमोद नाना भानगिरे साहेब तसेच त्यांचे सगळे सहकारी आणि आपल्या संघातील प्रत्येक नागरिकाचं श्रेय आहे की प्रत्येक नागरिकाने याला हातभार लावलेला आहे। गेल्या कित्येक वर्षाचं हे स्वप्न होतं की साहेब आपल्या मतदारसंघामध्ये आमच्या वार्डामध्ये या कामासाठी झटत होते, प्रत्येकाचं जे काय अडचण असेल ती सोडवून घेत होते आणि हे सगळ्याचं प्रतीक म्हणजे आज हा जो जल्लोष आहे, बरेचसे लोक लांबून आलेले आहेत, जल्लोष करतायत, कोण नाचतायत, कोण गाणी म्हणतोय। आता शिंदे साहेब पण येऊन गेलेले आहेत, तर कोणी शिंदे साहेबांना बघायला आलं होतं। तर हे सगळं एक थोडक्यात म्हणजे एक मंगलमय उत्साही वातावरण तयार झालेलं आहे। तर आज इथं प्रमोद नानासाहेबांनी सगळ्यांना एकाच व्यासपीठावर म्हणजे एकत्र आणलेलं आहे
आणि माध्यम आहे की आज प्रभू रामचंद्रांच्या पूर्णाकृती शिल्पाचं अनावरण झालेलं आहे। चौकामध्ये असं भव्य दिव्य अशी लाइटिंग आपण विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे आणि आजपासून इथून पुढे कोणी जरी श्रीराम चौक म्हटलं तरी त्याच्या लक्षात येईल की इथं भव्य असं श्रीरामाचं पूर्णाकृती शिल्प आहे आणि आपण त्याचं दर्शन घेतलंच पाहिजे। तर मी तुम्हालाही आवर्जून सांगतोय की कधीतरी या भागात कोणी जरी नवीन येईल त्याने कृपया आपल्या या प्रभू श्री रामचंद्रांच्या पूर्णाकृती शिल्पाचं दर्शन घ्यावं एवढी विनंती। धन्यवाद।